गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझी सकाळची सुरुवात कोमट पाण्याने आणि भिजत घातलेल्या बदामाने होते. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला आणि चहा घेऊन घेतला. सकाळी कितीही थंडी असली तरी सकाळची कामे पटापट आवरावीच लागते, नाहीतर मग वेळ होते. कोणाकोणाला थंडीमध्ये किंवा नेहमीच चहा प्यायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा हा चहा फेवरेट आहे, तो पण मला बशीमध्ये हवा असतो. आलं खिसून आणि कमी गोड. त्याच्यानंतर मी नाश्त्याची तयारी केली. नाश्त्यामध्ये आज छोले भात होता. याची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेल. त्याच्यानंतर मी आज शिवायला नाश्त्यामध्ये काहीतरी विशेष बनवणार होती. त्याच्यासाठी एका पातेल्यात थोडंसं तेल टाकून कडकडीत गरम होऊ दिलं. त्या तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक लसणाची पाकळी आणि कढीपत्ता टाकला. ते छानपैकी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यामध्ये 2 पोहे खायचे चम्मच भाजलेला रवा टाकला आणि 2 चम्मच थोडीशी रागी टाकली. आणि रागी आणि रवा हा भाजलेला असल्यामुळे हा मिश्रणामध्ये जास्त होऊ नाही देता थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि थोडंसं परत करून त्याच्यामध्ये कोमट पाणी सोडलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं त्याला चांगली उकड येईपर्यंत शिजू दिलं. तुम्ही बघू शकता रागीचा उपमा कसा आहे. तुम्ही पण तुमच्या लेकरासाठी ट्राय करा, छान लागतो. त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर शिवायला आज त्याच्या दीदीचा लाड करायचा होता. बघा कशा पप्प्या घेत आहे त्याच्या दीदीच्या. त्याच्यानंतर आज जेवणामध्ये होतं डाळ भाजीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. याच्यासाठी तुरीची डाळ घेतली आहे एका साईडने आणि पालक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे. इकडे गॅसवरती पाणी कोमट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये धुतलेली डाळ टाकलेली आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ दिली आणि त्याच्यावरती जो फेस जमा होते हा काढून घेत असतो. आम्ही नेहमी हा फेस काढून घेत असतो, कारण की या फेसमुळे ॲसिडिटी होते. तुम्ही पण नेहमी डाळ भाजी किंवा साधं वरण लावत असाल तर ही ट्रिक नक्की वापरा. याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो, म्हणजे ॲसिडिटी होत नाही. या फेसमुळे ॲसिडिटी होते. तुम्ही बघू शकता मी किती सारा फेस काढलेला आहे. तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पालक टाकला बारीक चिरलेला आणि टोमॅटो आणि शेंगदाणे टाकून दिले. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकता, पण आम्ही हे लहान लेकरांना पण देतो, सो आम्ही ते स्किप केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हळद टाकून सर्व मिश्रण एकत्र करून त्याला कुकरला झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या होऊ दिल्या. तिथपर्यंत शिवायची मस्ती चालू होती. तो तुम्हा सर्वांना हाय करत आहे. बघा कसा कॅमेरा ओपन केला तर कसा हाय करतो. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता डाळभाजी कशी झाली. ही फिक्की डाळभाजी आहे. लेकरांसाठी काढून घेतली. नंतर आमच्यासाठी याच्यामध्ये लसण जिरं टाकून तिखट टाकून फ्राय केलेली आहे. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.